हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. तर इकडे आता चाव्या सापडत नाही आहेत हे सांगण्यासाठी खाली आलेल्या कृष्णाला बाळजाबाई विचारतात, काय काय म्हणली. त्यावर कृष्ण म्हणते, बाळजाबाई अहो चाव्या सापडत नाही आहेत. त्यावर व्यवहार करायला आलेली लोक म्हणतात, काय झालं आहे बाळजाबाई. मग कृष्ण म्हणायला लागते, नाही म्हणजे बाळजाबाईंची चूक नाही आहेत, माझी चूक आहे. बाळजाबाईंनी किल्ल्या माझ्याकडे ठेवायला दिल्या होत्या आणि आता ते सापडणं झाल्यात. बाळजाबाई अहो हे सगळं कसं शक्य आहे असं म्हणून लोक उभे राहतात. त्याबरोबर अढळराव म्हणतात, अहो थांबा की तुम्ही दोघं जरा. नाही म्हणजे बरोबर आहे, ठेवण्यात कुठंतरी गडबड झाली असेल, पण घर म्हणल्यावर कुठली तरी वस्तू कधीतरी इकडची तिकडं होत्या, त्यामध्ये एवढं म्हणजे चिडण्यासारखं काय आहे असं तर नाही आहे. तुम्ही थोडा वेळ थांबा की, सापडतील की. त्याबरोबर किल्ल्या सापडणार नाही. आता त्या मुद्दामूनच तुम्ही कुठंतरी ठेवला आहे, तुम्हाला आम्हाला लुटायचं आहे, नाही पेपर दाखवायची वेळ आली म्हणून तुम्ही असं सगळं केलं वगैरे लोक म्हणायला लागतात. त्यावर लगेचच आता पुढे दुसरा म्हणायला लागतो की हो बरोबर आहे, यांना ना खरं तर आपल्याला पेपरच दाखवायचे नाही आहेत, नंतरनं आपल्याला लुटता येईल ना, त्रास देता येईल ना, म्हणून यांनी हे सगळं नाटक केलं, पेपर वगैरे सापडू नये म्हणून चावी हरवल्याचं. त्याबरोबर लगेचच दुष्यंत म्हणत असतो, ओ काय बोलताय काय तुम्ही, जरा तोंड सांभाळून बोला. रांगडे पाटलांच्या वाड्यात रांगडे पाटलांबद्दलच असं बोलताय, आजपर्यंत आम्ही कोणाला फसवलेलं नाही आहे. त्याबरोबर बाळजाबाई आता तुम्ही सांगा की, पेपर घावत नाही म्हणजे काय हिशोब आहे, सांगा बोला की. नाही तुमच्या शब्दावर बी आम्ही व्यवहार करू शकतो, पण तसं होऊ शकतंय काय खरं बघायला गेलं तर, बोला की. त्याबरोबर मग बाळजाबाई म्हणायला लागतात, अहो हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज व्हायला. आम्ही पोरीला किल्ल्या दिल्या होत्या संसार शिकवण्यासाठी, घरदार कसं सांभाळावं हे दाखवण्यासाठी. आता चुकून नजर चुकीनं पोरीकडनं इकडं तिकडं कुठंतरी किल्ल्या ठेवण्यात गेल्या असतील, पण त्यासाठी तुम्ही चिडू नका की प्लीज. त्याबरोबर आता लगेचच ती लोक म्हणायला लागतात की चिडू नको. अहो बाळजाबाई काय म्हणायला लागलं आहे, नाही नाही आम्हाला नाही चालणार. त्याबरोबर आता लगेचच बाळजाबाई म्हणतात, अहो ऐका आपण व्यवहाराचं बोलून घेऊ आणि किल्ल्यांचं काय, आम्ही बघतो की किल्ला कशा सापडवायच्या त्या, आणि नजरेने खुणवतात की आता निघा. त्याबरोबर लगेचच ती लोक म्हणतात की नाही नाही हा व्यवहार होणं शक्य नाही आहे, आम्ही इथं व्यवहार करायला आलो होतो पण आता आम्हाला काही वाटत नाही इथं व्यवहार करायला हवा म्हणून आम्ही निघतो. आणि मग आता ती लोक लगेचच तिकडनं निघून जायला लागतात. त्याबरोबर बाळजाबाई उगाच खोटं खोटं नाटक करत असतात, हे बघा आमच्याकडनं चूक झाली, नाही शेवटी चूक आहे आपली तर मान्य बी करायला हवी. आमच्यामुळं तुम्हासनी एवढा खटाटोप करावा लागला, एवढा त्रास सहन करावा लागला, त्यासाठी खरोखर आम्ही माफी मागतो तुमची, माफ करा आम्हासनी. त्याबरोबर आता इकडे सगळेच जण शांतपणे उभे असतात. तर दुष्यंत हा लगेचच बाळजाबाईंना म्हणायला लागतो, आई अगं काय करतेस तू, हे यांच्यासमोर हात जोडायची काय गरज आहे तुला, तू का माफी मागतेस. त्यावर मग बाळजाबाई म्हणतात, अरे मग माफी नको मागू तर काय करू दुष्यंत, चूक आपली आहे नवं, मग आपण ती कबूल करायला न गं. अरे आपल्या शब्दाखातर ती लोक एवढ्या लांबनं हितपावतर व्यवहार करण्यासाठी आली होती, मग आता जर आपल्याकडनं त्यांचा व्यवहार होणार नाही आहे, आपण त्यांना फसवतोय जवळपास, मग आता त्यांची माफी बी नग मागायला काय आपण. असं नसतं दुष्यंत बाळा, व्यवहारात असं नाही चालत, माफ करा तुम्ही दोघं आम्हाला. त्याबरोबर आता लगेचच दुसरा माणूस म्हणतो, नाही ते सगळं ठीक आहे, पण तरीही आता आम्ही तुमच्याबरोबर व्यवहार करू शकत नाही एवढं मात्र नक्की, आम्ही येतो. आणि मग आता लगेचच ती लोक तिकडनं निघून जातात. त्याबरोबर मैनावती पुढे येते आणि म्हणत असते, बघितलंत नवं, बघितलं मी म्हणत होते, ह्या कृष्णीच्या अंगावर ही जबाबदारी काही सोपवू नका, ही लायकच नाही आहे मुळात याच्या, पण माझं कुणी ऐकूनच नाही घेतलं. तुम्ही सरळ दिलं ह्या कृष्णीच्या हातात किल्ल्या, ह्या कृष्णीच्या हातात किल्ल्या दिल्यास नवं, तिथंच सगळी माती झाली, तिथंच समजा घोळ झाला. आता मात्र कृष्णा ही मान खाली घालून गप्प उभी असते. अढळरावांना मात्र कृष्णाचा एवढा झालेला अपमान सहन होत नाही. अढळराव लगेचच म्हणतात, धाकल्याबाई ठीक आहे, फक्त किल्ल्या कुठंतरी ठेवणीतनं गेल्यात, घरातच असत्याल नवं, गुन्हा नाही झालेला तिच्या हातून. त्याबरोबर लगेचच आता मैनावती म्हणते, नाही भाऊजी मान्य आहे गुन्हा झालेला नाही, पण आज पावतर रांगडे पाटलांच्या घरात असं कधी घडलेलं बी नाही, बाळजाबाईंकर किल्ल्या असताना कधी हरवल्या नव्हत्या किल्ल्या काय. त्यावर मग मात्र कृष्णा रडायला लागते. बाळजाबाई म्हणायला लागतात, कृष्णे अगं आज रांगडे पाटलांच्या घरात पहिल्यांदा असं झालंय की किल्ल्या हरवल्या म्हणून व्यवहार थांबलाय, जे झालं ते चुकीचं झालं, असं नगं व्हायला हवं होतं. त्याबरोबर आता कृष्णा म्हणते, बाळजाबाई अहो मला माफ करा. त्याबरोबर आता लगेचच मैनावती म्हणायला लागते, ए गप
माफ करा म्हण, माफ करा. आता तुझ्या त्या माफीचं काय घेऊन करायचं का आम्ही? काय आचार घालायचं की कालवण करायचं? बोल की. त्याबरोबर कृष्ण आता म्हणायला लागते की माझं चुकलं, माझ्याकडून हे असं नको व्हायला हवं होतं. त्याबरोबर दुष्यंतसुद्धा तिच्यावरती चिडतो आणि म्हणत असतो, नाही मला पण वाटतच होतं की कृष्णावरती एवढी मोठी जबाबदारी सोपवणं खरोखर चुकीचं आहे. तिच्यावर एवढी मोठी जर जबाबदारी सोपवली नसती ना तर हे सगळं घडलं नसतं. उगाचच्या उगाच आई तू तिला जबाबदारी दिलीस असं मला तरी वाटते. बाळजाबाई म्हणतात, बरं जाऊ द्या आता ते समज, जे झालं ते झालं. दुष्यंत तू जा बाबा, वरती बघ किल्ला तुला तरी सापडतायत का नाही. जर नाही सापडल्या तर दुसऱ्या बनवून घ्याव्या लागतील ना आपल्याला. दुष्यंत म्हणतो, नाही नाही आई तसं काही होणार नाही, मी जाऊन बघतो किल्ल्या सापडतील. मग दुष्यंत वरती जातो. दुष्यंत मागोमाग कृष्णासुद्धा जाते. मग भक्तीसुद्धा तिकडनं निघून जाते. अढळरावसुद्धा तिकडनं आता चाललेले असतात आणि जाताना ते बाळजाबाईंच्या चेहऱ्याकडे बघतात. बाळजाबाई अगदी मोठ्या बिमाखात बसतात आणि अढळरावांकडे बघून हसतात. त्याबरोबर लगेचच अढळरावांच्या लक्षात बाळजाबाईंनीच हे सगळं काही घडवून आणल्याचं आलेलं असतं. मग मात्र अढळराव तरीही गुपचूप तिकडनं निघून जातात. तर इकडे दुष्यंत आणि कृष्णा दोघंजणं खोलीत आलेले असतात. तर दुष्यंत हा आता कृष्णाला विचारत असतो, कुठे ठेवला होत्यास तू चाव्या? एवढ्या रात्रंदिवस ते चाव्या सांभाळत होतीस तरी तुला व्यवस्थित ठेवता आल्या नाही का? कृष्ण तुला कळतंय का तुझ्या हातून केवढी मोठी चूक झाली येते? आता बोल, गप्प बसू नकोस. कृष्णा म्हणते, पेटीत ठेवल्या होत्या माझ्या. त्यावर दुष्यंत म्हणतो, उघड मग ती पेटी. कृष्णा म्हणते, अहो मी शोधल्या आहेत त्या पेटीत व्यवस्थित. नाही त्या पेटीत. माझ्या डोळ्यातनं कधी एखादं कसं सुटत नाही. एवढ्या मोठ्या किल्ल्या कशा काय सुटतील? म्या नीट पाहिलं होतं, खरंच पेटीत किल्ल्या नाही आहेत, खरं म्हणायला लागलो म्या. त्याबरोबर दुष्यंत चिडतो आणि म्हणतो, ए गप ग, उघड ना ती पेटी, उघड लवकर. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, आव तुम्ही वरडायलाय कशा पायी? वरडू नका की. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं मग तू ओरडण्यासारखं वागू नकोस ना, मला तू ओरडायला लावतीयस. मी तुला नीट सांगितलंय की नाही उघड पेटी म्हणून, मग उघड. मग कृष्णा जाऊन पेटी उघडते आणि आता त्या पेटीमध्ये कृष्णाला किल्ल्या सापडलेल्या असतात. आता त्या किल्ल्या बघून कृष्णाला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. कृष्णा म्हणत असते, आओ दुष्यंत सरकार, मला खरंच कळना झालं हे समजा कसं झालं ते. मी खरं सांगायलो आहे, मगाशी खरोखर इथं किल्ल्या नव्हत्या आणि अचानक अशा किल्ल्या कशा काय आल्या? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, मग काय जादू झाली आता? रिअली? खरंच कृष्णा, तुला ह्या इथल्या किल्ल्या दिसल्या नव्हत्या? खरं बोलतेस तू? मला ना काही कळतच नाही आहे तुझं. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार, मी कशापायी खोटं बोलू? मी खरं सांगायलो, हिथं किल्ल्या नव्हत्या, अचानक हिथं किल्ल्या कशा काय आल्या मला बी कळना झालं आहे. दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं जर कुणी कुलूप फोडलं असतं ना तर मुळात ते फोडलेलं कुलूप आपल्याला दिसलं असतं ना. तू कुलूप लावलं होतंस की नाही पेटीला, मग कोणी पेटीतून किल्ल्या कशा काय काढणार? कळतंय का तुला तू काय बोलतेस ते? नाही, खरं तर ना मला माहिती होतं तुझ्याकडून काहीतरी गोंधळ होणार, कारण तुला ना आईने एवढी मोठी जबाबदारी देऊन चूकच केली होती. तुला त्या जबाबदारीचं भान कमी आणि टेन्शनच जास्त आलं होतं. आईचं चुकलं. आज तुझ्यामुळे पहिल्यांदा माझ्या आईचा एवढ्या लोकांसमोर अपमान झाला, तिला कोणासमोर तरी हात जोडावे लागले आणि ही गोष्ट मला अजिबात पटलेली नाही आहे, कळलं तुला? त्यानंतर आता दुष्यंताने कृष्णा बाळजाबाईंकडे आलेले असतात. बाळजाबाई म्हणतात, कृष्णे अगं काय झालं? कृष्णा काहीच बोलत नसते, गप्प उभी असते. बाळजाबाई म्हणत असतात, अगं हे बघ कृष्णे, एवढं वाईट वाटून घेण्यासारखं काही बी नाही आहे याच्यामध्ये. अगं तुझ्याकडनं चुकून किल्ल्या गहाळ झाल्या होत्या, तू काय मुद्दाम केलं नव्हतंच नवं त्यातलं. मग झालं की उगाचच्या उगाच तू आता याचं लई ताण घ्यायला लागल्यास आणि उगा बाऊ व्हायलाय बघ गोष्टीचा. कृष्णा म्हणते, नाही बाळजाबाई, मी चुकलोच की. पण त्यावर बाळजाबाई म्हणतात, अगं वय तू चुकलीस, मी नाही म्हणतच नाही आहे, पर तू काय पुन्यांदा त्याच चुका करणार आहेस का? एक डाव झाली चूक म्हणायची आणि सोडून द्यायची. त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही आई, नाही प्लीज, या गोष्टीवर माझं मत थोडं वेगळं आहे. नाही म्हणजे तू तिला जबाबदारी दिलीस, संसार शिकवत होतीस, तिथपर्यंत सगळं ठीक आहे, पण मला असं वाटतं की कृष्णावरती एवढी मोठी जबाबदारी तू इतक्यात तरी टाकायला नको आहेस. त्याबरोबर आता मैनावती म्हणायला लागते, अरे दुष्यंत, तुझी बायको म्हणून दिली बाळजाबाईंनी जबाबदारी तिच्यावर, आता तिला तिच्या जबाबदारीची जाण नाही, त्याला आपण तरी काय करणार? त्यावर लगेच बाळजाबाई म्हणतात, मैनावती, तशी ती गप्प बसते. मग कृष्णा म्हणायला लागते, नाही बाळजाबाई, पण मला बी असंच वाटायलं, जोवर मी लायक होत नाही तोवर ह्या किल्ल्या माझ्याजवळ नको. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अगं कृष्णे, पण त्यावर कृष्णा म्हणते, नाही बाळजाबाई, मी हात जोडतो तुमच्यामुळं, मी तुमच्या विश्वासघात केला, मी नाही उतरलो तुमच्या परीक्षेवर, खरं हे घ्या. आणि मग कृष्ण स्वतःच्या हाताने बाळजाबाईंच्या हातामध्ये किल्ल्या देते आणि मग आता ती बाळजाबाईंसमोर हात जोडत म्हणते, आणि मला माफ बी करा, माझं चुकलं, मी असं नगं करायला हवं होतं,
पुन्यांदा जी कुठली जबाबदारी मला द्याल ती व्यवस्थित पार पाडण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करीन बघा. मग दुष्यंत तिकडनं वरती जातो तर दुष्यंतच्या मागोमाग कृष्णासुद्धा आता तिकडनं निघून गेलेली असते. कृष्णा निघून गेल्यावर भक्तीसुद्धा आता गुपचूपपणे तिकडनं निघून जाते. भक्ती, कृष्णा, दुष्यंत सगळे गेल्यावर बाळजाबाई बिमा खात पुन्हा एकदा पायावर पाय घेतात आणि अढळरावांना त्या किल्ल्या दाखवतात आणि हसतात. त्याबरोबर अढळरावांना सुद्धा बाळजाबाईंच्या ह्या नीच कृत्याचा राग येतो आणि मग ते तिकडनं निघून जातात. मैनावती आणि गणपत हे मात्र तिथेच असतात. मैनावती म्हणत असते, बाळजाबाई मला माफ करा, माझं चुकलं, मी परीक्षेला खरी नाही उतरलो. आता खरं तर ती कृष्णाची ॲक्टिंग करून दाखवते आणि जोरजोरात हसायला लागते. बाळजाबाई म्हणत असतात, हे समजा तर फक्त सुरुवातीचे दिस आहेत. मी तुम्हा दोघांनी म्हणलं होतं ना की मी अशी खेळी खेळणार की ती कृष्णा सवतावून येऊन त्या किल्ल्या माझ्या हातात देणार म्हणून. बघा दिल्या ना व येऊन सवतावून किल्ल्या माझ्या हातात. अजून तर खेळ पुरा बाकी आहे. आता तर मी त्या कृष्णाला पळता भुई थोडी करून सोडणार आहे. तिला कळायला हवं की तिनं काय मोठी चूक केलेली आहे ती. त्याबरोबर गणपत म्हणत असतो, बाळजाबाई अहो पण मानलं बघा तुम्हाला, नाही म्हणजे हे समजा फक्त तुम्हासनी आणि तुम्हासनीच जमू शकते, बाकी आम्ही कुणी तर हे केलं नसतं. तुमच्या डोक्यातच एवढी भन्नाट आयडिया येऊ शकते बघा. त्याबरोबर लगेचच आता मैनावती म्हणते, बाळजाबाई अहो तुमचे तर आशीर्वादच घेतले पाहिजे बघा मी. आणि मग आता ती लगेचच बाळजाबाईच्या पायांवर वागते आणि नमस्कार करते. बाळजाबाई म्हणतात, अरे म्हणलं ना व ही फक्त सुरू, अजून पुढं बघा आम्ही काय काय करतोय ते. त्यानंतर आता इकडे कृष्णाला खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं घडलेल्या प्रसंगाचं. तिच्यामुळे नुकसान झालं असं तिला वाटत असतं आणि ती रडत बाहेर बसलेली असते. इतक्यात दुष्यंत त्या ठिकाणी फोनवर बोलत येतो. हो ओके या श्युअरली, ओके डन. आणि मग तो फोन कट करतो. आता रडत बसलेली कृष्णा दुष्यंतला दिसते. कृष्णा तिकडनं चाललेली असते तर दुष्यंत कृष्णाला हाक मारतो आणि म्हणतो, कृष्णा अगं हे बघ, जे झालं ते झालं, सोडून दे. उगाच आता रडून वगैरे काय होणार आहे. तुझ्याकडनं एकदा झालेली चूक तू पुन्हा तर करणार नाही आहेस ना. मग आणि एक सजेशन देऊ का तुला. त्यावर कृष्णा म्हणते, बोला. त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही म्हणजे तुझ्याच भल्यासाठी सांगतोय. बघ, एखादी गोष्ट, एखादी जबाबदारी जर आपल्याला झेपत नसेल किंवा आपल्याला ते काम करायला जमत नसेल तर आपण स्पष्टपणे सांगायचं की मला हे नाही जमणार किंवा मला हे नाही करायचं. त्यात कुठलंही दडपण किंवा कमीपणा येत नाही. कळलं. त्या किल्ल्यांचं तुला जबाबदारी कमी आणि दडपण जास्त होतं. तू किती विचित्र वागत होतीस. त्याबरोबर कृष्णा ही म्हणते, तुम्हासनी मस्करी सुचायला काय. माझ्या जखमेवर तुम्ही फुंकर घालाय आलाय का आणखी मीठ सोळाय. दुष्यंत म्हणतो, अगं मी तुला समजवायलाच आलो होतो, मी फक्त जोक केला. कृष्णा म्हणते, यो जोक असा असतोय काय. त्याबरोबर आता दुष्यंतला कृष्णा म्हणते, म्या तरासात असलो की तुम्हासनी बरंच वाटणार ना, मला कळून चुकले. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, अरे तू स्वतःहूनच स्वतःचं सगळं ठरवून मोकळी होतेस का गं. वेडी आहेस का गं तू जरा. नाही बरोबर आहे, मी जे म्हणतो ना तेच बरोबर आहे. तुझा आणि अकलीचा ना लांबपर्यंत काही संबंधच नाही आहे. आईने कशी तुला एवढी मोठी जबाबदारी दिली ते मला ना काही कळतच नाही आणि दुसऱ्यांसाठीचं काही ते माहीत नाही मला. पण एक गोष्ट मात्र पक्की की तू स्वतःसाठी खूप अनलकी आहेस. आता हे ऐकल्यावर मग मात्र कृष्णा दुष्यंतकडे बघायला लागते आणि रडायला लागते. तसा दुष्यंत म्हणतो, अगं रडू नको गं, आणि तिकडनं निघून जातो. त्याबरोबर कृष्णा रडत येते आणि आता बाहेरच तिथे बसून घेते. मग त्या ठिकाणी अढळराव येतात. आता अढळरावांना बघून कृष्णा डोळ्यातलं पाणी पुसून लगेचच उठायला लागत असते. तर अढळराव म्हणतात, बसा बसा बसा. मग कृष्णा तिथे बसते. अढळराव म्हणत असतात, महाभारतात कर्णानं जर युद्ध केलं नसतं तर काय झालं असतं. आता कृष्णाला अढळरावांनी हा जो प्रश्न विचारलेला असतो तो तिला काही कळत नाही. ती म्हणते, आज तुम्ही अचानक असा प्रश्न कशापायी विचारायला थोरले सरकार, काय झालं. त्यावर अढळराव म्हणतात, अहो किती सोपा प्रश्न विचारलाय, सांगा की उत्तर. त्याबरोबर आता कृष्णा म्हणते, जर तसं झालं असतं तर कौरव जिंकले असते आणि अधर्माचा विजय झाला असता. त्याबरोबर लगेचच अढळराव म्हणतात, अधर्माचा विजय झाला असता ना. मग आज तुम्ही कशापायी असं वागलात. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता सावित्री खूप वेळ झालेला असतो पूजाची वाट बघत असते. ती म्हणत असते, आता डेअरी बी बंद व्हायची वेळ आली, पण ही पूजी गेली कुठं, काय करायला गेली, कुणाचा बंदोबस्त करायला गेली, काय कसं करणार आहे काय बी ठाव नाही. त्यात माझा फोन बी उचलणं झाली आहे बघी पोर. त्याबरोबर त्या ठिकाणी आता पूजा आलेली असते. आता पूजा तिकडे आल्याबरोबर सावित्री पूजाला म्हणायला लागते, अगं पूजे बाळा केवढी काळजी वाटत होती मला तुझी, कुठं होतीस तू, आणि मला पहिले एकदा हे सांग, तू त्या कृष्णेच्या संसाराचं वाटोळं होईल याची तरी व्यवस्था करून आल्यास नवं, सोय झाल्या नवं समधी व्यवस्थित होईल नवं तिच्या संसाराचं वाटोळं.
त्याबरोबर पूजा लगेचच म्हणायला लागते, हो हो आई, होईल होईल, तू काही काळजी करू नकोस, मी सगळी सोय अगदी व्यवस्थित करून आले. लवकरच त्या कृष्णाच्या संसाराचं वाटोळं होईल, तिचं सगळं वाईट होईल आणि बघ माझं सगळं व्यवस्थित आणि कसं छान होईल ते. त्याबरोबर हे ऐकून सावित्रीला आनंद होतो. सावित्री म्हणते, हे माझं शानं बाळ, असंच वागायला पाहिजे, शाब्बास. आणि मग आता ती पूजाला मिठी मारते आणि जवळ घेते. त्यानंतर आता ती म्हणत असते की आता मी एक काम करतो, त्या कृष्णीला कुठनं बी मदत मिळणार नाही ह्याची पहिली तडजोड करतो. ती भक्ती राहिल्या ना मग तिथं तिला मदत करायला, त्या भक्तीला पहिली तर आम्ही कुठंतरी पाठवून देतो. नाही म्हणजे काय होईल, ती कृष्णी एकटी पडेल आणि एकटी पडली का नाही मग तिला बरोबर समजेल कसं तिचं वाटोळं झालं आहे ते. त्याबरोबर लगेचच आता पूजा म्हणते, तुला काय वाटेल ते तू कर. त्यावर सावित्री म्हणत असते, मला लई भारी वाटायला बघ पूजे. त्याबरोबर पूजा म्हणते, मम्मा अगं ही तर फक्त सुरुवात आहे, आता बघ पुढे काय काय घडतं ते. आता त्या कृष्णाच्या संसाराला मी सुरुंग लावल्यानंतर माझा आणि डीचा सुखाचा संसार रांगडे पाटलांच्या घरात सुरू होणार. तुझी मुलगी रांगडे पाटलांच्या घरची सून होणार आणि मिसेस पूजा दुष्यंत रांगडे पाटील नावसुद्धा लावणार. लवकरच आता दुष्यंत माझा होणार. त्याबरोबर कृष्णा ही दुसरीकडे अढळरावांना म्हणत असते, तुम्ही काही काळजीच करू नका थोरले सरकार, आता बघाच माझ्यामध्ये आणि दुष्यंत सरकारांमध्ये कुणाला बी येऊ नाही देणार. त्यानंतर मग आता लगेचच दुष्यंतला भेटण्यासाठी चार्ली, पूजा आणि आता रहेजा हे तिघंही आलेले असतात. रहेजा दुष्यंतला सांगतो की त्या दिवशी जे काही घडलं त्यात पूजाची काही चूक नव्हती, मी तिच्या ड्रिंकमध्ये औषध मिसळलं होतं. आता हे ऐकून मात्र दुष्यंत तिथे जागेवरच थांबतो. तर आता रहेजा त्यांना म्हणत असतो, प्लीज तुम्ही दोघांनीही पुन्हा एकत्र या तुम्ही. दुष्यंत जागेवरच स्तब्ध होतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, रहेजाने आता दुष्यंतला सांगितलेलं तर आहे की या सगळ्यामध्ये पूजाची काही चूक नाही आहे, सगळं जे काही घडलं जे काही केलं ते सगळं मी केलं, मी घडवून आणलं, पण दुष्यंत आता या सर्व गोष्टीवरती विश्वास ठेवेल का ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.